राज्याभिषेक दिनानिमित्त यंदाच्या वर्षी सुद्धा सोमेश्वर प्रतिष्ठान आणि नगरसेवक सनी निमन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सोमेश्वरचं जे मंदिर आहे या मंदिराच्या प्रांगणामध्येच खरं तर हे संपूर्ण रक्तदान शिबिर जे आहे ते पार पडतंय। सकाळपासून खूप चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळताना पाहायला मिळतोय। म्हणजे इथले अनेक मंदिरात आलेले भाविक असतील किंवा कार्यकर्ते असतील किंवा सगळेच ओळखीचे लोक असतील, या सगळ्यांकडूनच या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते। आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्त संकलन या ठिकाणी होत आहे। म्हणजे अगदी आता शेवटच्या टप्प्यात हे सगळं रक्तदान शिबिर आलंय, तरी सुद्धा गर्दी मात्र अजूनही तशाच पद्धतीची असलेली पाहायला मिळते। अजूनही अनेकांकडून या ठिकाणी येऊन रक्तदान जे आहे ते केलं जात आहे आणि रक्तदान श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं। त्यामुळेच कुठेतरी आपण बघतोय की हे सगळेच जे या ठिकाणी रक्तदाते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा या सगळ्या शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। आपण काही रक्तदात्यांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत। दादा, तू रक्तदान करतोयस, काय नेमक्या भावना आहेत आणि इतरांना काय सांगशील? जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रक्तदान करायलाच हवं। जेव्हा तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता, तुमचं ब्लड तुम्ही रक्त डोनेट केल्यामुळं कमी होता असं नाहीये। तुम्ही डोनेट केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक शरीर नवीन रक्त तयार करते। त्यामुळं हा दृष्टिकोन मनातून बाहेर काढा आणि सनी दादा आपले दरवर्षी आपल्याला हे ऑपॉर्च्युनिटी देतात, तर आवर्जून करा। मी दरवर्षी इथे येऊन रक्तदान करत असतो आणि मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा। आवर्जून रक्तदानासाठी दरवर्षी येतात? येस येस, आवर्जून रक्तदानासाठी येतो आणि दादांमुळे येतो, सनी दादामुळे। आणि विशेष म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या औचित्यानं हे सगळं केलं जात आहे, त्याविषयी महाराजांची पार्श्वभूमी आपल्या मागेच असते आणि ऑलवेज मोटिवेशन म्हणून आपण महाराजांना पुढे ठेवतो आणि त्या अनुषंगानं जर काही दादांनी काही कार्यक्रम अरेंज केला असेल तर मी आवर्जून उपस्थित असतो। हा रक्तदानाचाच म्हणून नाहीये, बाकी कोणताही कार्यक्रम असेल तर मी ते अटेंड करतो आणि रक्तदान करण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो। आता मी तिथं जेव्हा इन्क्वायरी करत होते, ते नाव नोट डाऊन वगैरे करत होते, तेव्हा विचारत होते मला की तुम्ही बरोबर आहेत का, जरा तो पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळं। पण मी फिजिकली फिट आहे, पुणे डिस्ट्रिक्ट पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली माझी, त्यामुळे ते जरा डाऊट घेत होते। पण मी आवर्जून जातो कुठं पण ब्लड डोनेशन शिबिर असेल तर, आणि मला खूप छान वाटतं। नक्कीच आपण बघतोय रक्तदात्यांच्या सुद्धा या ठिकाणी भावना ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या असलेल्या पाहायला मिळतात। रक्तदान केलेलं आहे, कसं वाटतंय आणि इतरांना काय सांगता? खूप छान वाटतंय। दरवर्षी मी या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तच रक्तदान सनीदादांच्या मार्फत जे एक उपक्रम आहे त्यामध्ये मी रक्तदान दरवर्षी करतो आणि सर्वांनी रक्तदान करावे अशी त्यांना विनंती। नक्कीच आपण बघतोय खूप रक्तदाते या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत। अजूनही कंटिन्युअसली गर्दी आहे, अगदी शेवटच्या टप्प्यात आता रक्तदान आलंय, मात्र तरी सुद्धा गर्दी तेवढीच आहे। आणि प्रत्येक जण या ठिकाणी जो आलेला आहे तो प्रत्येक जण दरवर्षी येणाऱ्यांपैकी आहे। म्हणजे नवीन येणारे लोक फार कमी आहेत, मात्र जे दरवर्षी या ठिकाणी आवर्जून येतात, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं हा सगळा रक्तदानाचा घाट जो आहे तो घातला जातो आणि त्यामुळे दरवर्षी इथे येऊन रक्तदान आवर्जून करणारे, संपूर्ण पुण्यातून पिंपरी चिंचवड मधून येणारे सुद्धा अनेक रक्तदाते या ठिकाणी आजही येऊन रक्तदान करताना पाहायला मिळतात। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे संपूर्ण रक्तदान शिबिर जे आहे ते चाललेलं आहे आणि 5 वाजता सुद्धा या ठिकाणी रक्तदात्यांची गर्दी अगदी तशीच पाहायला मिळाली। अर्थात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा रक्तदात्यांची संख्या ही वाढलेली आहे। म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येकच वर्षी काही रक्तदात्यांची संख्या ही वाढत असते। यंदाच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान झालेलं आहे, कारण जवळपास 1205 रक्तदात्यांनी यावेळेस रक्तदान केलेलं आहे आणि हे सगळं रक्त जे आहे ते इथून पुढे जाऊन अनेक रुग्णांच्या कामी येणारे, अनेकांचे प्राण वाचवणार आहे। त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी सुद्धा हा उपक्रम राबवल्याबद्दल इथले ग्रामस्थ सुद्धा किंवा जे रक्तदाते आहेत त्यांच्याकडून सुद्धा कौतुक केलं जात आहे। आणि अर्थातच शिवराज्याभिषेक दिनाचा सगळ्या औचित्यानं हे सगळं रक्तदान शिबिर आयोजित केलं जात आहे। या सगळ्यासाठी आणखी जास्त कौतुक केलं जात आहे आणि रक्तदान हेच श्रेष्ठ दान हे गेल्या अनेक वर्षांपासून जे काही सोमेश्वर देवस्थानच्या माध्यमातून असेल किंवा सनी निमन यांच्या माध्यमातून जे काही सांगितलं जात आहे तेच प्रत्यक्षात उतरवण्यासाठी म्हणून हे भव्य रक्तदान शिबिर जे आहे ते आता संपन्न झालंय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।